नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं दशमी कक्षायाः अष्टमः पाठः वाचनप्रशंसा तं पाठम् अद्य वयं पठामः। एषः पाठः सरलार्थलेखनार्थम् अस्ति। अस्तु तर्हि आरम्भं करिष्यते। बघा, वाचनप्रशंसा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आधी मी हा पाठ वाचणार आहे आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसाइल मॅन इति बिरुदेन ख्यातः. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मिसाइल मॅन या बिरुदाने किंवा उपाधीने प्रसिद्ध झालेले होते. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिकविकासार्थं नैके यत्नाः कृतः. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी भरपूर प्रयत्न केले. 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनं वाचन प्रेरणा दिवसरूपेण आचर्यते आणि 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्ये अस्मिन् वर्णिताः सन्ति. आणि या पद्यामध्ये विविध ग्रंथांच्या लघुग्रंथांच्या आणि वृत्तपत्रांच्या वाचनाने मनुष्यामध्ये कोणते गुण विकसित होतात त्या विषयावरती वर्णन केलेले आहे. आपण आता प्रस्तावना आणि त्याचा मराठीतला अर्थ बघितला. आता आपण पुढील श्लोक आणि त्याचा अन्वय आणि त्याचा अर्थ बघूयात. शीलम सद्गुणसंपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तत् हितावहम. याचा अन्वय असा आहे. येन शीलम सद्गुणसंपत्ती ज्ञानम विज्ञानम उत्साहः च वर्धते तद् वाचनम हितावहम एव. याचा अर्थ आपण आता बघूयात. ज्या वाचनामुळे चारित्र्य, सद्गुणसंपत्ती, ज्ञान, विज्ञान त्याचप्रमाणे उत्साह वाढतो ते वाचन हितकारक असते. पुढचा श्लोक बघा. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. याचा अन्वय आपण बघूयात. मनुजाः वाचनेन एव बहून् विषयान् बोधन्ते वाचनेन मनुजाः कार्येषु दक्षाः बहुश्रुताः च भवन्ति. याचा अर्थ बघा. वाचनानेच माणसे पुष्कळ विषयांचे ज्ञान मिळवतात. ती बहुश्रुत बनतात. वाचनानेच ती आपापल्या कामात तरबेज होतात. तर अशा प्रकारे सुभाषितकाराने वाचनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता आपण तिसरा श्लोक बघूयात. वाल्मिकी व्यासबाणाद्यः प्राचीनाः कविपंडितः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. याचा अन्वय आपण बघूयात. ये सदा वाचने रताः तान् वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः शिक्षयन्ति. याचा अर्थ आपण बघूयात. जे वाचनामध्ये सतत गढलेले असतात तर त्यांना वाल्मिकी व्यास आणि बाणभट्ट यांच्यासारखे विद्वान कवी सतत शिकवतात. सुभाषितकाराला सांगायचं आहे की जे लोक सतत वाचन करतात त्यांना या कवींकडनं खूप काही शिकायला मिळतं. चौथा श्लोक आपण बघूयात. अद्ययावधी ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा सर्वविधसु विद्यार्थं वाचनमुपकारकम. या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. मनुजः अद्य यावत् ज्ञानाय वृत्तपत्रं सदा हि पठेत सर्वविधसु विद्यार्थं वाचनम उपकारकम वर्तते. याचा अर्थ बघा. अद्ययावत ज्ञानासाठी खरोखर नेहमी वृत्तपत्र वाचावे. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन उपकारक असते. तर आपल्याला जर डेली अपडेट्स पाहिजे असतील तर आपण न्यूजपेपर वृत्तपत्र हे रोज वाचणं आवश्यकच आहे. आता आपण पाचवा श्लोक बघूयात. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. विद्यार्थिभिः वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. विद्यार्थी
वाचनम श्रयेत. बघा, सुभाषितकार या श्लोकामधनं सांगतोय, विद्यार्थ्यांनी वृथा भ्रमणम म्हणजे उगीच कारणाशिवाय भटकणे, त्यानंतर कुक्रीडा म्हणजे चुकीच्या क्रीडा, त्यानंतर परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे, त्यानंतर वृथा भ्रमण म्हणजे निरुद्देश भटकणे, कुक्रीडा म्हणजे चुकीच्या क्रीडा खेळ खेळणे, परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे, अपभाषणही म्हणजे चुकीचे शब्द उच्चारणे. तर हे सगळं करून कालक्षेप न कर्तव्य म्हणजे आपला वेळ विनाकारण वाया घालवू नये. विद्यार्थी वाचनम श्रयेत, तर त्याऐवजी त्यांनी काय करावं, तर वाचनाचा आश्रय घ्यावा. तर याचा सरळ अर्थ बघा, विद्यार्थ्याने निरुद्देश भटकणे, वाईट खेळ, दुसऱ्याला त्रास देणे, अपशब्द उच्चारणे इत्यादींमध्ये वेळ वाया घालवू नये, त्याऐवजी वाचनाचा आश्रय घ्यावा. पुढचा श्लोक बघा, वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. याचा अन्वय बघा, वाचनम बाल्ये ज्ञानदम तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम भवति अतः सद्ग्रंथ वाचनम हितम भवति. या सुभाषिताचा अर्थ आपण बघूयात. बघा, सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे की वाचन का महत्त्वाचं आहे, तर वेगवेगळ्या वयामध्ये त्या वाचनाचा कसा फायदा होतो या सुभाषितातनं आपल्याला कळतं. बघा, वाचनम बाल्ये ज्ञानदम, लहानपणी जर तुम्ही वाचन केलं तर ते ज्ञान देणारं असतं. तारुण्ये शीलरक्षकम, आणि तारुण्यामध्ये चारित्र्याचं रक्षण करणारं असं हे वाचन असतं. त्यानंतर वार्धक्ये दुःखहरणम भवती, आणि म्हातारपणी मात्र ते दुःख घालवणारं असतं. कारण ज्या वेळेला मुलं मोठे होतात आणि विवाह होऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्यावेळेला एकटेपणा हा म्हातारपणी अनुभवायला मिळतो. तर तो एकटेपणा घालवण्यासाठी, त्या म्हातारपणाचं दुःख घालवण्यासाठी हे वाचन हितकारक ठरतं. आणि सद्ग्रंथ वाचनम हितम भवती, तर चांगल्या ग्रंथाचे वाचन हे निश्चितच हितकारक असतं. कारण ज्या वेळेला आपण वाचन करतो त्यावेळेला त्या वाचनामधनं खूप चांगल्या गोष्टी आपल्या कानावरती पडतात, आपल्या वाचनात येतात, आणि आपण कुठे चुकतो, कुठे आपण कसं वागायला पाहिजे, हे एक आत्मपरीक्षण आपण ते वाचन केल्यानंतर करतो. म्हणूनच सद्ग्रंथांचं वाचन हे हितकारक आहे असं म्हटलेलं आहे. याचा सरळ अर्थ बघूयात. वाचन बालपणी ज्ञान देणारे, तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करणारे, आणि म्हातारपणी दुःख घालवणारे असते. चांगल्या ग्रंथांचे वाचन हितकारक असते. हा वाचन प्रशंसा घटक आपला येथे संपलेला आहे. यावरती फारसे प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त सरळ अर्थ लेखनासाठी हा पाठ तुम्हाला विचारला जातो. यावरती जर प्रश्न विचारला गेला तर तो फक्त जालरेखाचित्रम पूरयत अशा प्रकारचा प्रश्न साधारणतः विचारला जातो. तर सरलार्थ लेखनासाठी असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याचा भाषांतराचा अभ्यास करायचा आहे. माझा घटक येथे संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.